तर आपण करणार मूर्जापुरातील सर्व देवीचे दर्शन। तर तुम्ही मागचा पार्ट जर पाहिला नसेल तर अकाउंट मध्ये आहे, जाऊन लवकरात लवकर पहा। तर जय बोले मित्रांनो, रात्री ओमाने मी निघालो होतो स्टेशनवरच्या देवीचे पाय लागण्यासाठी। सर्वात पहिले येऊन पोहोचतो आम्ही राजे संभाजी नवदुर्गा उत्सव मंडळ इथे। तर भाऊ इथं मूर्तिजापुरातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात फर्स्ट टाइम आहे देवी आपली इथं बसली होती, म्हणजेच की मूर्तिजापूरमध्ये। तर देवीच्या पाया लागून व्हिडिओ वगैरे काढून आम्ही निघालो जय मा चंडिका यांच्या मंदिरात जाण्यासाठी। त्या मंडळाचा माहोल एकच नंबर असते ना, आल्या आल्या पहिले मारुती महाराजचे आपले दर्शन होऊन जातात। तर भाऊ इथे आल्यानंतर मस्तपैकी ते डेकोरेशन वगैरे होतं आणि अंदर गेल्यानंतर देवी पण खूप छान होती। देवीचे पाय वगैरे लागून व्हिडिओ वगैरे काढून मग निघालो आम्ही दुसऱ्या जागी जाण्यासाठी। त्यानंतर आलो आपण नवशक्ती दुर्गा उत्सव मंडळ इथे। इथं मस्तपैकी देवीचे पाय वगैरे लागले, मग काय एक दोन व्हिडिओ पण घेतले मस्तपैकी काढून। नीचे पोरं म्हणत तुम्हाला आमच्यासोबत नाचायला लागते, म्हटलं आम्ही तर काही नाचत नाही पण तुमचा व्हिडिओ काढतो म्हटलं। मग निघले सार्थक दादा वन साइड माहोल चालू होतं ना। तर तिथून आलो आम्ही स्वराज्य नवदुर्गा मंडळ इथे। मग काय इथं पण मस्तपैकी देवी बसलेली होती, मस्तपैकी व्हिडिओ वगैरे काढले, फोटो वगैरे पाय वगैरे लागून आम्ही निघालो दुसऱ्या जागी जाण्यासाठी। जाताना ताई भेटली, तुम्ही म्हणे ब्लॉग बनवता आम्हाला पण घ्या। मग त्या ताईला पण घेऊन घेतलं ब्लॉग मध्ये। वंदे मातरमच्या मंडळाजवळ आल्या आपल्याला भेटले आपले सरकारचे माणसं। मस्तपैकी अंदर आलो, देवीचे पाय वगैरे लागले, थोडेफार व्हिडिओ वगैरे काढले, तिकडून निघालो घरी जाण्यासाठी। तुम्हाला जर आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्याला फॉलो करा, शेअर वगैरे करायला विसरू नका। चला भेटू मग आपण पुढच्या ब्लॉग मध्ये।